इम्पोर्ट करण्यासाठी कुठल्या प्रोडक्टला डिमांड जास्त आहे हे कसं ओळखून घ्यायचं आणि ते कसं स्टार्ट करायचं? नाही, इम्पोर्टच्या संदर्भात भारतीय मार्केटमधली डिमांड भारतातली ती तुम्हाला कव्हर करावी लागणार आहे. असं त्याला थंब रूल असंच देता येत नाही. पण मार्केटमध्ये जर का तुम्ही हिंडत असाल तर तुम्हाला त्याचे अंदाज येतो की कुठल्या, आता तुम्ही कुठल्या फील्डमधल्या आयटमच्या संदर्भात बोलतात, टूल्सच्या संदर्भात, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या संदर्भात, तर तुम्हाला त्या मार्केटची माहिती असेल तर त्याच्यातला कुठला ना कुठला तरी पार्ट तुम्हाला इम्पोर्ट करायची गरज पडते किंवा तो पार्ट इम्पोर्टेड पार्ट स्वस्तात मिळू शकतो का. ओके. आणि एक्सपोर्ट साठी प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचा आणि बायर्स कसे टॅप करायचे? बायर्स टॅप करण्यासाठी तुम्हाला काही वेबसाईट्स आम्ही नेहमी सांगतो. त्याच्यामध्ये एक goforwordbusiness.com म्हणून एक कंपनी आहे, वेबसाईट आहे. दुसरी कनेक्ट टू इंडिया म्हणून एक वेबसाईट आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या गव्हर्नमेंटने स्थापन केलेले जे वेगवेगळे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स आहेत, प्लॅस्टिकचे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल वेगळं आहे, इंजिनिअरिंग वेगळं आहे, तर त्या प्रत्येक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या वेबसाईट्सवरती सुद्धा एक्सपोर्टच्या इन्क्वायरी येतात. तर तुम्ही ज्या इन्क्वायरी शोधायचा प्रयत्न करता आहात त्या इन्क्वायरी किंवा तुमचा जो एखादा आयटम आहे त्याच्याबद्दलच्या इन्क्वायरीज तुम्हाला टॅप करून त्याच्यावरती मिळू जाईल. ओके. आणि प्रोडक्ट कसे सिलेक्ट करायचे एक्सपोर्ट करण्यासाठी? प्रोडक्ट मध्ये तुम्ही ऍग्रिकल्चरच्या केसमध्ये तुम्ही म्हणाल तर तुम्ही फ्रेश प्रोडक्ट पाठवू शकता किंवा डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स पाठवू शकता, प्रोसेस फूड्सचे पदार्थ पण पाठवू शकता, पण त्याच्या संदर्भातले सगळे रूल्स रेग्युलेशन तुम्हाला पाळता आले पाहिजे. तर तो एक पार्ट असतो. आणि या वेबसाईट्सवरती जी goforwordbusiness.com ची वेबसाईट सांगते त्याच्यामध्ये तुमच्या डोळ्यापुढे ते पिक्चर्स म्हणजे इन्क्वायरीज तिथे असं दिसतात की एका स्क्रीनवरती तुम्हाला 10-12 आयटमच्या इन्क्वायरी दिसतात. तुम्ही 2 नंबरच्या स्क्रीनला त्याला परत 10-12 आयटमच्या इन्क्वायरी दिसते. त्यामुळे तुम्हाला इन्क्वायरी कुठल्या इन्क्वायरी येऊ शकतील याच्याबद्दल अँटिसिपेशन नावाचा प्रकारच आपण नाही करू शकत. आताच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये फेस मास्क वगैरे वगैरे ना खूप मोठी एक्सपोर्टची इन्क्वायरी आहेत, अजूनही आहेत. आणि आता इतके दिवस गव्हर्नमेंटने फेस मास्क किंवा पीपी किट, पर्सनल प्रोटेक्शन किट हे सगळे एक्सपोर्टला बंदी घातली होती, पण आता उठवलेली 14 तारखेपासून इट इज नाउ फ्री. त्यामुळे तुम्ही तो आयटम सुद्धा करू शकता. तुमच्याकडे काय आहे आणि त्या आयटमच्या इन्क्वायरीज तुम्हाला टॅप करता येऊ शकतात, एवढंच सांगू शकतो. ओके. आणि आपले भारताचे इतर कंट्री सोबत जे बायलॅटरल रिलेशन आहे त्याचा फरक कसा पडतो? बायलॅटरल रिलेशनच्या अंडर दुसऱ्या वेगवेगळ्या देशांबरोबर आपण ट्रेड ट्रीटीज किंवा त्याला ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हणतात, तर ते ट्रेड ॲग्रीमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्फत फॉरेन ट्रेड पॉलिसी किंवा यांच्या मार्फत केले जातात, DGFT मार्फत. आणि त्या ट्रेड ॲग्रीमेंटच्या अंडर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट असं ठरवलं जातं की आमच्या देशातनं म्हणजे भारतातनं जर या वस्तू तुमच्या देशामध्ये कोणी इम्पोर्ट केल्या तर तुम्ही त्या वस्तूंवरती कस्टम ड्युटीमध्ये कन्सेशन दिलं पाहिजे. सिमिलरली त्या देशातनं काही वस्तू आपल्या देशामध्ये इम्पोर्ट केल्या गेल्या तर आपला देश आपल्या देशातल्या कस्टम ड्युटीमध्ये त्यांना सवलत देतो. तर या प्रकारच्या ट्रेड ट्रीटीज ॲग्रीमेंट केल्या जातात आणि त्या ट्रेड ट्रीटीज ॲग्रीमेंटच्या अंडर नोटिफिकेशन्स निघतात. त्या नोटिफिकेशनमध्ये त्या कुठल्या वस्तू एकमेकांच्या देशांमध्ये गेल्यानंतर त्या वस्तूंवरती कस्टमची ड्युटी कमी केली जाते हे सगळं डिटेल नोटिफिकेशन कस्टमचं असतं आणि DGFTचं पण असतं. तर या माध्यमातून तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला काय स्कोप आहे एक्सपोर्ट करण्यामध्ये? फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजला मेडिसिन्सच्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीतला एक्सपोर्टचा स्कोप बऱ्यापैकी आहे म्हणण्यापेक्षा खूप आहे. रशिया किंवा इतर देशांमध्ये फार्मास्युटिकलच्या जास्त कंपन्या नाही आहेत आणि आपल्या देशामध्ये ज्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत बनलेली सगळी औषधं चांगल्या प्रमाणावरती प्रमाणित केलेली असतात. जर तुमच्या फार्मास्युटिकल कंपनीकडे GMP वगैरे सर्टिफिकेशन्स असतातच जनरली, तर त्याच्या याच्यानुसार तुम्हाला फार्मास्युटिकलमध्ये सुद्धा फार्मास्युटिकलमध्ये फक्त मेडिसिन्स हा त्याच्या पाठीमागे फार्मास्युटिकल इक्विपमेंट्सला सुद्धा एक्सपोर्टला खूप मोठा चान्स आहे. ओके. एक प्रश्न असा आहे की एक्सपोर्ट मध्ये ट्रान्सपोर्टेशनला काही प्रॉब्लेम येतो का? म्हणजे एक पार्टिसिपंट असं आहे की गेटिंग कंटेनर्स टू एक्सपोर्ट प्रोडक्ट हे थोडं त्याच्यामध्ये डिफिकल्टी आहे. तर नाही, असं नाही काही, असं होत नाही. तुम्हाला कंटेनरची साईज किंवा तुमच्या मालाचं व्हॉल्यूम जर का माहिती असेल तर तुम्हाला कंटेनर तुमच्या दरवाजापर्यंत पण मिळतो किंवा तुम्ही
तुमचं मटेरियल डॉक मध्ये घेऊन जाऊन डॉक मध्ये पण स्टफिंग करू शकता. डॉक मध्ये स्टफिंग करण्याला म्हणतात डॉक स्टफिंगची परमिशन आणि किंवा डॉक स्टफ कार्गो किंवा फॅक्टरीमध्ये जर का तुम्हाला कंटेनर अवेलेबल करून पाहिजे असेल तर त्याच्यासाठी कस्टम कडनं एक फॅक्टरी स्टफिंगची परमिशन घ्यावी लागते, जी लाईफ लॉंग असते, वन टाइम परमिशन मिळते. तर तुम्हाला ती परमिशन मिळाली असेल तर तुमचा क्लिअरिंग एजंट तो कंटेनर तुमच्या फॅक्टरीपर्यंत पाठवतो. ओके. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट मध्ये गव्हर्नमेंटच्या काय काय इन्सेंटिव्ह असतात? ऍग्रीकल्चर मध्ये आता गव्हर्नमेंट कडनं मिळणाऱ्या इन्सेंटिव्ह मध्ये ड्यू टू ड्रॉबॅक नावाचा इन्सेंटिव्ह आहे, जो कस्टम कडनं तुम्हाला तुमच्या एफओबी व्हॅल्यूच्या मिनिमम 0.15% टू 3-4% पर्यंतचा इन्सेंटिव्ह मिळतो, डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी. हा डायरेक्ट इम्पोर्ट कॅश इन्सेंटिव्ह तुमच्या अकाउंटला जमा होतो कस्टम कडनं. आणि दुसरं MEIS नावाचा इन्सेंटिव्ह आहे, मर्चंडाइज एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम. तिसरा TMA होता, पण TMA आता बंद झालेला आहे. आणि MEIS कस्टम ड्युटीचं ड्यू टू ड्रॉबॅक हे दोन इन्सेंटिव्ह चाललेले आहेत आत्ताशी. आणि 1 जानेवारी 2020 पासून ROTDEP नावाची एक नवीन स्कीम येते, ज्या स्कीमच्या अंडर हे बाकीचे सगळे इन्सेंटिव्ह मर्ज केले जातील आणि येणाऱ्या स्कीम मध्ये त्याचा बेनिफिट जास्त मिळू शकेल. अजून त्याचं नोटिफिकेशनच आलेलं आहे, फक्त इन्सेंटिव्ह किती पर्सेंटेज मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, लायसन्सिंग फॉर्म मध्ये मिळेल का कॅश फॉर्म मध्ये मिळेल, याचे क्लॅरिटी अजून आलेली नाहीये. ओके. आणि आपल्याला मसाले एक्सपोर्ट करता येतात का? हो, मसाले पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. मसाल्याच्या केसमध्ये तुम्ही स्पाइस बोर्ड म्हणून एक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक्सपोर्टचे एन्क्वायरीज मिळतात. मसाले तुमचे पॅक कशा पद्धतीने केलेले आहेत, त्याच्याकडे तुमचं फसायचं सर्टिफिकेट आहे का, सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस आहे का, या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील, हेल्थ सर्टिफिकेट मुख्यतः असतं. इकडे गल्फ कंट्रीज मध्ये तुम्हाला पाठवायचं असेल तर हेल्थ सर्टिफिकेट घ्यावं लागतं. अमेरिकेत किंवा युरोप कंट्रीज मध्ये पाठवायचं असेल आणि तुमच्याकडे जर का तुम्ही FDAचं अप्रुव्हल घेतलेलं असेल, FDA म्हणजे US फॉर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, तर USचं जर का तुमच्याकडे FDA सर्टिफिकेट असेल तर पूर्ण जगाचे दरवाजे तुम्हाला ओपन झाले एक्सपोर्टसाठी. हा त्या सर्टिफिकेटचा नंबर आहे, महत्व आहे. ओके. आणि आपण सपोज फॉरेनचा बाहेर शोधला तर त्याचा तो जेन्युइन आहे का नाही हे कसं ओळखायचं? त्याच्यासाठी ECGC आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तुम्ही ज्या बाहेरच्या सगळ्या डिटेल्स म्हणजे त्याचं नाव, गाव, पत्ता, कंपनीचा आणि त्यांनी तुम्हाला पाठवलेली एन्क्वायरी किंवा तुम्हाला पाठवलेली परचेस ऑर्डर ही आणि तुमचं त्याला पाठवलेलं कोटेशन, एवढे कागदपत्र तुम्ही ECGCच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा स्वतः जाऊन सबमिट करा. ते लोक त्यांच्याकडे असलेल्या डाटाबेस मधनं ती पार्टी चांगली आहे का वाईट आहे ते तुम्हाला सांगेल. समजा त्यांच्या डाटाबेस मध्ये ती पार्टी निगेटिव्ह लिस्ट मध्ये असेल, याचा अर्थ ती पार्टी चांगली नाही. आणि पॉझिटिव्ह बेस मध्ये असेल तर ते तुम्हाला सांगतात की या पार्टी बरोबर इतक्या इतक्या रुपयापर्यंत किंवा इतक्या इतक्या अमाऊंट पर्यंत व्यवहार करा. हे त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही व्यवहार करा. आणि तरी सुद्धा त्या पार्टीचे कडनं पैसे नाही आले तर मग ECGCचा इन्शुरन्स तुम्हाला मदत करतो. ओके. आणि एक्सपोर्ट मध्ये ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट, कंटेनरची कॉस्ट कोण पे करतो? ते डिपेंड्स अपॉन द डिलिव्हरी टर्म. इंटरनॅशनल डिलिव्हरी इन्कोटर्मचे आम्ही तुम्हाला सांगितलं, एक्सवर्क्स म्हणजे काय, FOB म्हणजे काय. तर एक्सवर्क्स, FOB या दोन डिलिव्हरी टर्म मध्ये तुमचा इम्पोर्टर जो आहे, ज्याला तुम्ही माल पाठवता, तो इन्शुरन्स आणि फ्रेट कव्हर करतो, बेअर करतो. CIF, C&F, DDU, DDP या पुढच्या ज्या 4 डिलिव्हरी टर्म आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला त्या ट्रान्सपोर्टची कॉस्ट बेअर करावी लागते. ओके. आणि फ्रूट एक्सपोर्ट मध्ये काय स्कोप आहे? फ्रूट एक्सपोर्ट मध्ये आपल्याकडचे जे काही नामांकित फळं आहेत, उदाहरणार्थ आंबा, द्राक्ष, डाळिंब, या 3 ते 4 गोष्टी, चिकू पण आहेत. तर या सगळ्या गोष्टींना बाहेरच्या देशांमध्ये प्रचंड डिमांड आहे. आणि द्राक्षांच्यासाठी तर विचारू नका एवढी डिमांड असते. तर त्या डिमांडनुसार जर का तुम्ही ठराविक कालावधीमध्ये जर का द्राक्षाचे एक्सपोर्टेशन केलं तर तुम्हाला नक्की बेनिफिट त्याच्यात मिळतो. ओके. आणि CHA कसं फाइंड करायचं? CHA तुम्हाला चांगला CHA पाहिजे असेल न देणारा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. तर मुंबईला JNPT बोर्ड जे आहे त्यांचं कस्टम ब्रोकर असोसिएशन नावाचं एक असोसिएशन आहे. त्यांच्या असोसिएशन मधला कुठलाही CHA तुम्ही निवडा, तो चांगलाच असतो. ओके. ओके. आणि एक्सपोर्ट मध्ये इंग्लिश येणं हे कंपल्सरी आहे?
वाचता आलं तरी चालतं. इंग्लिश गुगलमुळे ट्रान्सलेशन च्या फॅसिलिटीज तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये न लिहिता मराठीमध्ये लिहून ते कोटेशन तयार करा आणि गुगलवरती ट्रान्सलेट करून घ्या आणि त्याला पाठवा. आणि त्यालाच सपोर्टिंगला एक सांगू इच्छितो की आपले जे पार्टिसिपंट आहे महेंद्र शिंगारे, त्यांनी कोर्स केला होता. त्यांना पण काहीच इंग्लिश येत नाही, पण आज ते 10 पेक्षा जास्त मध्ये म्हणजे खूप कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट करतात आणि करोडो मध्ये त्यांचा बिझनेस आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघू शकता, ज्यांचा हा प्रश्न होता. पुढचा क्वेश्चन असा आहे की एक्सपोर्ट मध्ये जपान देश कसा आहे? जपान देश एक्सपोर्ट मध्ये, जपान हा आपल्यापेक्षा टेक्निकली खूप खूप पुढे असलेला देश आहे. पण जपानच्या बाबतीत तुम्ही विचारलं तर जपानमध्ये ऍग्रिकल्चर किंवा प्रोसेस फूड या वस्तू एक्सपोर्ट करणारा माणूस हा सगळ्यात जास्त श्रोड माणूस. पण जपानचे रूल्स रेग्युलेशन्स खूप कठीण आहेत. एकदा तुमचे ते रूल्स रेग्युलेशन त्यांच्याकडचे पास झाले तर मग तुम्हाला काही तोटाच नाहीये. एक्सपोर्टची ऑर्डर, कंटिन्युअस एक्सपोर्टची ऑर्डर चालू राहते. पहिल्या ऑर्डरला खूप त्रास होतो. त्यांच्या खूप रूल्स रेग्युलेशन्स अतिशय स्ट्रिक्ट आहेत. इव्हन तुम्ही जपानमधनं एखादं मशिनरी इम्पोर्ट करायची असेल, इंजिनिअरिंग गुड्स मधली, समजा सीएनसी मशीन वगैरे इम्पोर्ट करायची असेल, डबल कॉलम सीएनसी मशीन, प्रेस मशीन्स वगैरे, तर ते मशीन इम्पोर्ट करण्यासाठी सुद्धा जपानचं गव्हर्नमेंटची परमिशन त्या मॅन्युफॅक्चररला घ्यावी लागते. जर जपानच्या गव्हर्नमेंटने त्याला ती परमिशन दिली तरच तो ते मशीन एक्सपोर्ट करतो किंवा अदरवाईज तो करू शकत नाही. तर त्यांचा जो हा इंटरनल स्ट्रिक्टनेस जो आहे किंवा रूल्स रेग्युलेशन्स आहेत, ते जर का तुम्हाला पार करता आले तर नथिंग लाईक दॅट. तुमचा माल फक्त आणि फक्त जपानला एक्सपोर्ट करा. तुम्ही वर्षाचे 12चे 12 महिने तुम्ही बुक राहा. ओके, धन्यवाद सर. आणि एक अजून बरेच क्वेश्चन आपण सगळे घेऊया. एक पुढचा प्रश्न असा आहे की बरेच लोक म्हणतात की एक्सपोर्ट मध्ये पैसे डुबतात, तर याच्यापासून कसं वाचवलं पाहिजे आपण स्वतः? ते तोच मोठा आणि मुख्य टॉपिक आम्ही आमच्या कोर्समध्ये घेतो. तर पैसे सिक्युअर कसे करायचे हा जो भाग आहे, इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स आणि इंटरनॅशनल पेमेंट टर्म्स, याच्यामध्ये आम्ही ते घेतो. एक गोष्ट तुम्ही सगळेजणांनी कायमची एक लक्षात ठेवा की जसं तुम्ही एखादी वस्तू इम्पोर्ट करता तेव्हा इम्पोर्ट करणाऱ्या त्या देशातला तो सप्लायर तुम्हाला कुठेतरी क्रेडिट देतो का? अजिबात देत नाही. बाहेरच्या देशातल्या लोकांची एक्सपोर्ट करण्याची जी पेमेंटची टर्मिनॉलॉजी आहे ती अशी असते, 3 भागांमध्ये ते तुमच्याकडनं पैसे घेतात. 30% ऍडव्हान्स द्या, परचेस ऑर्डर रिलीज करा, 30% त्या परचेस ऑर्डर बरोबर ऍडव्हान्स मध्ये द्या. त्याच्यानंतर महिना 1.5 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला लागणारा माल मॅन्युफॅक्चर करू, भले तो त्याच्याकडे रेडी असतो. पण ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तुम्ही 30% ऍडव्हान्स द्या, आम्ही तुमच्यासाठी तो माल स्पेसिफिक माल तयार करणार. माल तयार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवणार की आता माल तयार झालाय, त्याचे फोटो पाठवू, त्याचे पॅकिंग केलेल्याचे फोटो टाकू, फोटो दाखवतील. 40% पाहिजे. माल डिस्पॅच करू आम्ही 40% मिळाल्यानंतर. माल डिस्पॅच केला की माल डिस्पॅच केल्याचे जे डॉक्युमेंट असतात ते तुम्हाला पाहिजे म्हणजे लागतातच आपल्याला इकडे कस्टम क्लिअरन्स करण्यासाठी, तर ते डॉक्युमेंट पाठवायच्या वेळेला तुम्ही आम्हाला उरलेले 30% द्या. म्हणजे थोडक्यात माल त्याच्या फॅक्टरीतनं निघून भारतातल्या आपल्या पोर्टपर्यंत येईस्तोवर त्यांनी 100% पैसे तुमच्याकडनं घेतलेले असतात. आपण इथे नेमके भारतीय लोक चुका करतो. कसं मागायचे पैसे? तर ते पैसे मागण्याची ही जी पद्धत या लोकांची आहे 30-40-60, 30-40-30 किंवा 50-50 किंवा 80-20, 70-30, हे जे पैसे मागण्याचे त्यांचे प्रकार आहेत, तेच प्रकार आपण अवलंबले पाहिजेत. तुम्ही छातीठोकपणाने सांगा ना, तुम्हाला तुमच्या मालाच्या एक्सपोर्टच्या क्वालिटीबद्दल खात्री आहे तर तुम्ही त्याला सांगा मला 70% ऍडव्हान्स पाहिजे आणि 30% डॉक्युमेंट पाठवल्याच्या आधी मला पाहिजे उरलेले. तर गरज अशी आहे की तुम्हाला माल एक्सपोर्ट करायची गरज आहे आणि त्याला माल त्याच्या देशात मिळत नाही म्हणून त्याला माल इम्पोर्ट करायची गरज आहे. मग याच्यात मोठेपणा कोणाचा आहे? कोणाचा नाही, दोघांचाही मोठेपणा नाहीये. इथे एका सेम लेवलवरती येऊन निगोशिएट करा आणि पैसे घ्या. आधी पैसे घेतल्याशिवाय माल देऊ नका, भले तुम्हाला त्याची ऑर्डर नाही मिळाली तरी चालेल. आपण नेमकं तिथे चुकतो. बाहेरच्या देशातल्या लोकांची, फसवणाऱ्या लोकांची मोडस ऑपरेंडी पण मी तुम्हाला आता सांगतो. काही लोक पहिल्यांदा एक कंटेनर माल तुमच्याकडनं घेतील, त्याचे पैसे तुम्हाला तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे देतील, 50% ऍडव्हान्स, 50% माल पोचायच्या आधी वगैरे वगैरे. असं 2-3 कंटेनरचे पैसे तुमच्याकडे आले की एकदम सांगतील आता 10 कंटेनर पाहिजे, 50 कंटेनर पाहिजे, 40 कंटेनर पाहिजे. मग 10 कंटेनर पोचले की म्हणतात अरे अजून 15 कंटेनर पाहिजे, 25 झाले की एकत्र पैसे पाठवतो. अशी जेव्हा स्टेज येते आणि त्या पार्टीकडनं तुम्हाला
10 कंटेनरची एकदम मोठी ऑर्डर मिळते त्यावेळेला ताबडतोब तिथल्या तिथे थांबून जा. ते 10 कंटेनर माल पाठवूच नका त्याला. नमस्कार करा त्याला सांगा की माझी 10 कंटेनर तुला माल द्यायची माझी तयारी नाही, मानसिक तयारी पण नाही, आर्थिक पण नाही आणि मटेरियल पण माझ्याकडे तेवढं नाही. ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला नकार द्या. नाही तर जेव्हा तुम्ही 10 कंटेनरचा माल पाठवाल पैसे तुमचे अडकले तिथे. आणि पुढचा क्वेश्चन हा टेक्सटाईल मध्ये म्हणजे स्पेशली डबल यार्न याच्यामध्ये एक्सपोर्टची काय स्कोप आहे आणि त्याला काही स्पेसिफिक वेबसाईट आहे का कस्टमर सर्च करायला? टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, टेक्सप्रोसिल. टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, अपॅरल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आणि कॉटन एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, या 3 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल कपड्यांच्या संदर्भात किंवा कापडाच्या संदर्भातले आहेत. कॉटन एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल मध्ये फक्त कापूस असेल, पण टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल मध्ये टेक्सटाईल म्हणून जो कपडा गणला जातो, डेफिनेशन केले जाते, त्याच्याबद्दलच्या डिटेल एन्क्वायरीज तुम्हाला त्या टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल मध्ये मिळतात. तुम्हाला त्यांचं मेंबरशिप घ्यावं लागेल आणि ते मेंबरशिप घेण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर आधी असला पाहिजे. धन्यवाद. आणि एक शेवटचा प्रश्न घेऊयात. त्याच्यामध्येच म्हणजे पेपर डिस्पोजेबल पेपर मटेरियलला काय डिमांड आहे? डिस्पोजेबल पेपर मटेरियलला सुद्धा डिमांड आहे. आता प्लास्टिकच्या वस्तूंवरती पूर्ण जगामध्ये बंदी येत चाललेली आहे हळूहळू. त्यामुळे प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न चाललेले असतात. तुम्ही डिस्पोजेबल कप मध्ये कागदापासून बनलेले असतील किंवा नारळाच्या पानांपासून बनलेला असतो, सॉरी सुपारीच्या पानांपासून, सुपारीचं जे झाड असतं ते झाडाची पानं वाळतात, ते वाळलेल्या पानांपासून बनलेल्या वस्तूंना आता जर्मनीमध्ये सगळ्या हॉटेलमध्ये जर्मनीमध्ये प्लास्टिक पूर्णतः बॅन केलेलं आहे. तिथे प्लास्टिकचे डिश मिळणार नाहीत, प्लास्टिकचे चमचे मिळणार नाहीत, प्लास्टिकचे कप मिळणार नाहीत. जे काय असेल ते सगळं हे एरिका प्लेट, सुपारीच्या पानांपासून बनलेले ताटं, सुपारीच्या पानांपासून बनलेल्या वाट्या, द्रोण, हे सगळे ते तिथे वापरतात कारण ते बायोडिग्रेडेबल आहे.